अर्जुनला तुमची खूप जास्त गरज आहे. अर्जुन शुद्धीवर नसला तरी सायली त्याच्याशी सतत बोलत राहते, कारण तिच्यासाठी त्या क्षणी अर्जुनने डोळे उघडणं हीच सर्वात मोठी आशा असते. मात्र डॉक्टर स्पष्ट सांगतात, अर्जुनची अवस्था खूपच गंभीर आहे आणि त्याच्यावर तातडीने सर्जरी करावी लागणार आहे. सर्जरी यशस्वी झाली तर अर्जुनचा जीव वाचण्याची शक्यता आहे, पण धोका अजूनही मोठा आहे. हे ऐकून सायलीची चिंता आणखी वाढते. चैतन्य अख्खा सुभेदार कुटुंब तिला धीर देतो आणि अर्जुन नक्की बरा होईल असं सांगतो. पण सायलीच्या मनात एकच भीती असते, पुन्हा एकदा तिच्यापासून तिचे सर्वस्व हिरावलं जाणार तर नाही ना. अखेर अर्जुनला ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं जातं. सायली बाहेर उभी राहून डॉक्टरांच्या दाराकडे एकटक पाहत राहते आणि अर्जुनसाठी देवाकडे प्रार्थना करते. काही वेळानंतर डॉक्टर बाहेर येतात आणि सांगतात, अर्जुनची सर्जरी यशस्वी झाली आहे. ही बातमी ऐकताच सायलीच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. अर्जुनचा जीव वाचण्याचे चान्सेस आता वाढलेले असतात, मात्र तो अजून पूर्णपणे धोक्याबाहेर नसतो. सायलीला थोडासा दिलासा मिळतो, पण खरी अडचण इथून सुरू होते. कारण अर्जुन जिवंत राहिला तर त्याला या संपूर्ण कटाबद्दल काही महत्त्वाचं आठवू शकतं आणि त्यामुळे प्रियाचा सगळा खेळ उघड होऊ शकतो. दुसरीकडे जेलमध्ये असलेली प्रिया ही बातमी ऐकून अस्वस्थ होते. तिला वाटत असतं की अर्जुनला संपवण्याचा तिचा प्लॅन यशस्वी झाला, पण अर्जुन वाचल्याचं कळताच तिच्या सगळ्या आशांवर पाणी फिरतं. शिवाय मानसी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. मानसीने जर पोलिसांसमोर सत्य सांगितलं तर प्रियापासून महिपत, राकेश आणि सचिन पर्यंत या संपूर्ण विलन गँगचा पर्दाफाश होऊ शकतो. महिपत सध्या बाबाची भूमिका घेत असला तरी या गटाशी त्याचा संबंध कायम आहे आणि अर्जुन जिवंत राहणं त्याच्यासाठी सर्वात मोठा धोका बनलेला आहे. त्यामुळे प्रियाला आता एकच गोष्ट करायची असते, अर्जुनचा काटा कायमचा काढायचा. आणि इथे श्वेताची एंट्री होते. श्वेता सुभेदारांच्या घरात राहत असल्यामुळे तिला घरातील अनेक गोष्टी सहज समजू शकतात. अर्जुन हॉस्पिटल मध्ये कुठे आहे, त्याच्या रूम मध्ये कोण येतं जातं, सायली आणि चैतन्य कधी बाहेर असतात यांची माहिती तिला मिळू शकते. त्यामुळे प्रिया जेल मधून श्वेताशी संपर्क करून तिला अर्जुनचा जीव घेण्याचा आदेश देते. प्रियाला स्पष्टपणे माहित असतं की अर्जुनला वाचला तर तिच्या विरोधातील पुरावे वाढत जातील. त्यामुळे आता ती श्वेताचा वापर करून शेवटचा मोठा डाव खेळण्याचा निर्णय घेते. श्वेता हॉस्पिटल मध्ये पोहोचते. सुरुवातीला तिच्यावर कोणालाही संशय येत नाही. ती काळजी असल्याचं नाटक करत अर्जुनच्या रूम मध्ये जाते. अर्जुन अजूनही बेशुद्ध असतो. त्याला ऑक्सिजन मास्क लावलेला असतो आणि उपचार सुरू असतात. श्वेता काही क्षण आजूबाजूला पाहते. रूम मध्ये कोणी नाही याची खात्री करून घेते. हळूहळू अर्जुनच्या बेड जवळ जाते. तिचा उद्देश स्पष्ट असतो, अर्जुनच्या उपचारांमध्ये छेडछाड करून त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करायचा. पण मंडळी, श्वेताला माहित नसतं की सायली आणि चैतन्य पूर्णपणे सतर्क आहेत. याच वेळी सायलीला काहीतरी संशयास्पद जाणवतं आणि ती चैतन्याला घेऊन अर्जुनच्या रूमकडे धावते. रूमच्या दारातून तिला श्वेता अर्जुनच्या बेड जवळ दिसते. पुढच्या क्षणी तिचं लक्ष श्वेताच्या हाताकडे जातं आणि ती अर्जुनच्या ऑक्सिजन मास्क छेडछाड करत असते. सायलीला हे दिसतं. हे पाहून सायलीचा संताप अनावर होतो. ती जोरात श्वेताला आवाज देते, श्वेता, आणि तिचा हात पकडते आणि जोरात तिच्या कानाखाली मारते. आता सायली खूपच रागवलेली असते आणि श्वेताला असं काही करताना बघून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असते. चैतन्य सुद्धा लगेच तिथे येतो आणि श्वेताला रंगे हात पकडतो. श्वेता स्वतःलाच वाचवण्यासाठी बहाणे करू लागते. ती म्हणते की ती फक्त अर्जुनला पाहायला आली होती किंवा ऑक्सिजन मास्क नीट करत आहे ते पाहत होती. पण सायली तिच्यावर अजिबात विश्वास ठेवत नाही. ती श्वेताला थेट विचारते, तू इथे अर्जुनला पाहायला आली होतीस की त्यांचा जीव घ्यायला आली होतीस? हा प्रश्न ऐकून श्वेताच्या चेहऱ्यावरचा रंग सुटतो. तेव्हा आता सायली श्वेता ही तिची जवळची आहे की लांबची ते सुद्धा बघत नाही. ती श्वेताला डायरेक्ट म्हणते की तुला फक्त गोळूला सांभाळण्यासाठी घरी आणलेलं आहे. मग तू हॉस्पिटल मध्ये यांच्या शेजारी काय करत आहेस? आणि तू यांचे ऑक्सिजन मास्क काढत होती का? करत होती तू असं? तू आमच्या घरामध्ये राहून आम्हाला त्रास देण्याचा विचार करत आहेस का? आणि मला आज तुझं हे वागणं बघून तू खूप वेगळीच वाटत आहेस. तुला आमच्या घरामध्ये आणताना मी तुला जे बघितलं होतं तसे तू आज नाहीयेस. तुझ्या डोळ्यांमध्ये मी आज वेगळंच काहीतरी बघितलं आहे. तुला असं वागताना लाज नाही वाटली का? तू यांच्या जीवावर उठली तर आमच्या घरामध्ये राहून आम्हालाच धसणारी विषारी नागिन निघालीस तू. तेव्हा आता श्वेता स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. पण तेव्हा चैतन्यही तिला जाब विचारतो आणि सांगतो की आम्ही तुला अर्जुनच्या ऑक्सिजन मास्क सोबत छेडछाड करताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे आता खोटं सांगून काही उपयोग नाही. तेव्हा चैतन्य म्हणतो, मी आताच्या आता पोलिसांना बोलवतो आणि हिला पोलिसांच्या ताब्यात देतो. मला आज धोके अर्जुनच्या आसपासही नकोय. आणि आता चैतन्याचं म्हणणं सायलीलाही पटतं आणि आता सायली लगेच अर्जुन विषयी कोणतीही रिस्क घ्यायची नसते. मात्र इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, श्वेताने हा कट स्वतः आखला होता की शेतीच्या मागे दुसरं कोणी आहे? सायलीला आता स्पष्टपणे जाणवतं की हा फक्त श्वेताचा प्लॅन नाही, त्याच्या मागे नक्कीच कोणीतरी मोठी व्यक्ती आहे. सायली तिला विचारते, तुला हे सगळं करायला
राहते. चैतन्य तिला पोलिसांच्या ताब्यात देण्याचं सांगतो. त्यामुळे श्वेताची घालमेल सुरू होते. एका बाजूला प्रियाने दिलेला आदेश आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांसमोर सगळं सत्य बाहेर पडण्याची भीती. दरम्यान जेलमध्ये प्रियाला श्वेताकडून कोणती अपडेट मिळत नसते. ती बेचैन होते. काही वेळाने तिला समजते की अर्जुन जिवंत आहे आणि श्वेता सायली चैतन्याच्या ताब्यात सापडली आहे. ही बातमी ऐकताच प्रियाच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास नाहीसा होतो. पुन्हा एकदा प्रिया तणतण करायला सुरुवात करते. ते जेवढे काही प्लॅन करत असते तेवढे सगळे फ्लॉप जात असतात आणि तिचा सगळा कट असताना सायली आणि अर्जुन पुरून उरत असतात आणि भलतंच टेन्शन असतं. तेव्हा आता प्रिया खूपच टेन्शन मध्ये असते. श्वेताने जर प्रियाचं नाव घेतलं तर तिचा संपूर्ण खेळ संपणार असतो. त्यात मानसी आधीच पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे परिस्थिती आणखीन गंभीर झालेली असते. जर मानसीने साक्ष दिली आणि श्वेतानेही प्रियाचं नाव घेतलं तर महिपत, राकेश, सचिन आणि प्रियाचा संपूर्ण कट उघड होऊ शकतो. महिपतने घेतलेला बाबाचा मुखवटा काढण्याची वेळही येऊ शकते. सायलीला जरी या सगळ्या कटाची पूर्ण माहिती मिळाली तर ती अर्जुनच्या जीवाशी खेळणाऱ्या एकालाही व्यक्तीला सोडणार नाही. त्यामुळे आता सायली फक्त अर्जुनला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही तर त्या सगळ्या कटामागचं खरं सत्य बाहेर आणण्यासाठी ती उभी राहणार आहे. आता या कथानकात एक भावनिक क्षणही पाहायला मिळू शकतो. सर्जरीनंतर अर्जुन हळूहळू शुद्धीवर येतो. सायली त्याच्या जवळ बसलेली असते. अर्जुन डोळे उघडतो आणि सर्वात आधी त्याला सायली दिसते. सायलीच्या डोळ्यात अश्रू असतात. ती त्याचा हात घट्ट पकडून म्हणते, अहो तुम्ही मला खूप घाबरवलंत, पण आता काहीही झालं तरी मी तुम्हाला पुन्हा माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही. अर्जुन पूर्णपणे बोलू शकला नसला तर त्याची नजर सायलीवर असते. हा क्षण त्याच्या नात्यांसाठी खूपच मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. पण अर्जुन शुद्धीवर आल्यानंतर आणखीन एक मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. त्याला हल्ल्याशी संबंधित एखादी गोष्ट आठवू शकते. कदाचित चेहरा पूर्णपणे आठवणार नाही, पण एखादा आवाज, एखादा नाव किंवा एखादी छोटीशी घटना त्याच्या लक्षात येऊ शकते. आणि ही छोटीशी आठवण पुढे प्रियाचा संपूर्ण कट उघड करण्यासाठी सर्वात महत्त्वाचा पुरावाही ठरू शकते. त्यामुळे प्रियाची भीती आणखीन वाढणार आहे. मला वाटतं पुढच्या भागामध्ये श्वेता सुरुवातीलाच प्रियाचं नाव घेण्यास नकार देईल, पण सायली आणि चैतन्य तिच्यावर दबाव आणतील आणि तिच्या विरुद्ध पुरावे दाखवल्यानंतर ती अखेर सत्य सांगण्याची शक्यता आहे. जर श्वेताने प्रियाचं नाव घेतलं तर पुढचा तपास थेट महिपत, राकेश आणि सचिन पर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे या संपूर्ण विलन गँगसाठी हा सर्वात मोठा धक्का ठरेल. मात्र प्रिया इतक्या सहजपणे हार मानणारी नाही. जेलमध्ये असूनही ती आणखीन एक डाव खेळण्याचा प्रयत्न करू शकते. कदाचित ती एखादा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करेल किंवा श्वेताला गप्प करण्यासाठी कोणाचा तरी वापर करेल. त्यामुळे सायली आणि चैतन्य समोर पुन्हा एक मोठं संकट उभं राहू शकतं. पण यावेळी परिस्थिती प्रियासाठी वेगळी आहे, कारण अर्जुन जिवंत आहे, मानसी पोलिसांच्या ताब्यात आहे आणि श्वेता रंगेहात पकडली गेलेली आहे. म्हणूनच आता या संपूर्ण ट्रॅक मध्ये सर्वात मोठा प्रश्न आहे, अर्जुनला हल्ल्याची महत्त्वाची आठवण कधी होणार? श्वेता प्रियाचं नाव घेणार का? आणि मानसी पोलिसांसमोर कोणती साक्ष देणार? महिपतचा बाबाचा मुखवटा कधी उतरवणार? राकेश आणि सचिन या कटात नेमका किती भाग सहभागी आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेलमध्ये बसलेली प्रिया आता कोणता शेवटचा डाव खेळणार? आतापर्यंत कथानकावरून एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, अर्जुनचा जीव घेण्याचा प्रियाचा प्लॅन फसला आहे. उलट तिच्या विरोधात पुरावे जमा होण्याची शक्यता वाढली आहे. सायलीने श्वेताला रंगेहात पकडला हा संपूर्ण कथानकातील मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आता अर्जुन